आजपर्यंत गेली सार्वजनिक जीवनात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या, त्या जबाबदाऱ्या घेत असताना आपला जो सांस्कृतिक परंपरा जी आहे याचा मनसोक्त आनंद आतापर्यंत घेत आलो. आज सुद्धा तो घ्यायला या ठिकाणी आलेलो आहे. डॉक्टर मिलिंद भोई ही पुण्यातली सर्वात मोठी रंगपंचमी धुलीवंदन या ठिकाणी होळी साजरी करतात. त्याच्यात पुण्यातील सगळ्या घटक प्रशासन असेल, शासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, पत्रकार असतील, सर्वजण ह्याच्यात सहभागी होतात आणि या घटकातले दुर्लक्षित जे आहेत, दिव्यांग असतील, HIV ग्रस्त असतील, या सगळ्यांना मिळून एकत्रित आपण तो आनंद साजरा केला जातो. तो आनंद घ्यायला या ठिकाणी मी आलेलो आहे. आणि आता आज आमदार आहे, मागास स्थायी समितीचा अध्यक्ष होतो, त्याच्या आधी नगरसेवक होतो, बँकेचा चेअरमन होतो. या जबाबदाऱ्या ह्या चालूच असतात. परंतु या ठिकाणचा एक पुण्यातला एक प्रामाणिक जबाबदार कार्यकर्ता नागरिक म्हणून या सगळ्या विषयात मी सगळेजण एकत्र येऊन धुळवड खेळताना पाहायला मिळतात. तुम्ही विरोधकांना आज रंग लावायला नाही, जे समोर येतील विरोधक समर्थक मी काही मानत नाही. मी सगळ्यांविषयी एकच भाव माझ्या मनात आहे. मी माझी लाईन फक्त मोठी करतो. पहिल्यापासूनचे जे तुमचे विरोधक होते ते रवींद्र धंगेकर आता महायुतीत आहेत, त्यांच्या बरोबर आज होळी सेलिब्रेट करणार का? चान्स मिळाले मला, मी कोणाला विरोधक समजत नाही आणि मी माझ्या पद्धतीने काम करत असतो. जो येईल तो माझा आहे. रवींद्र धंगेकर महायुतीत आले तर आपल्या झाले. एक व्यक्ती ही ह्या सिस्टीम मध्ये मोठी नसते, मी पण मोठा नाहीये, परंतु ह्या सिस्टीम मधला प्रत्येक जण भाग आहे. त्या पद्धतीने प्रत्येक जण काम करत असतो. माझ्या बरोबर हेमंत रासने होते, जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आज धुळवडीच्या रंगात राहून निघालेले आपल्याला हेमंत रासने सुद्धा पाहायला मिळतात. महायुतीची काही सूत्र जरी बदललेली असली तरी सुद्धा ज्या पद्धतीने आतापर्यंत रंगपंचमी साजरी होत होती तशाच पद्धतीने रंगपंचमी साजरी होत राहणार आहे. आणि माझं जे काम आहे ते अविरतपणे मी चालू ठेवणार आहे असं सांगताना ते आपल्याला पाहायला मिळेल.